नमस्कार दर्शकों, लाइफ इंडिया न्यूज़ में आपका हार्दिक स्वागत है। तो आइए हम आपको हर बार कुछ न कुछ नया दिखाते हैं और आज श्री इंद्रपाल बाबूराव चौगुले लॉ कॉलेज में एक ऐसा कार्यक्रम का आयोजन किया गया था जहां पर कई हज़ार की संख्या में विद्यार्थियों ने उसका लाभ उठाया। तो उसके बारे में हम आपको जानकारी दे दें थोड़ा सा कि एक IRS इंडियन रेवेन्यू सर्विस यानी महसूल अधिकारी जो ऐसे पद पर विराजमान है जो चेन्नई में 5 दिन और महाराष्ट्र में 2 दिन का समय देते हैं, लेकिन आज इस महादेव बाबूराव चौगुले कनिष्ठ और वरिष्ठ महाविद्यालय में आकर अपना मार्गदर्शन किया, जहां बच्चों ने छात्र और छात्राओं ने उनके मार्गदर्शन को समझा और उनसे प्रेरणा ली। तो आज हम ऐसे मौके पर आए हैं जहां भिवंडी के अंजुर फाटा रहनाल में स्थित महादेव बाबूराव चौगुले कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय में, जहां पर 4 विद्यालय चलाए जाते हैं। हम आपको बता दें कि श्री पंडित बाबूराव चौगुले ऑफ फार्मेसी, श्री इंद्रपाल बाबूराव चौगुले लॉ कॉलेज, श्री महादेव बाबूराव चौगुले कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय और पता नहीं कितने हैं। यहाँ पर कई हज़ारों की संख्या में विद्यार्थी, छात्र एवं छात्रा मार्गदर्शन लेते हैं और पढ़ते हैं, विकास करते हैं। खास करके मैं बताता चलूँ आपको कि आज हमारे बीच में जो शख्स नहीं है उनका नाम है स्वर्गीय महादेव बाबूराव चौगुले। जिस तरह से उनका नाम था उस तरह से ये काम है। उनका सपना था कि बच्चे पढ़ें, विकास करें और अपने देश का, अपने प्रांत का, अपने गांव का, अपने माता पिता का, अपने तालुका का नाम रोशन करें। इस सपने को साकार किया उन्होंने, जहां की बच्चे आदिवासी इलाके से पढ़ते हैं, गरीब बच्चे पढ़ते हैं और यहां पर शिक्षा ग्रहण करके आगे जाते हैं। बहुत सारे उदाहरण मैं आपको दूंगा, लेकिन आज का जो कार्यक्रम है, एक IPS रैंक का अधिकारी इस श्री पंडित बाबूराव चौगुले फार्मेसी और महादेव बाबूराव चौगुले कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय में, जहां पर लॉ कॉलेज चलाया जाता है, श्री इंद्रपाल बाबूराव चौगुले लॉ कॉलेज में आकर के एक IPS अधिकारी ने जो मार्गदर्शन किया, कई हज़ार बच्चों ने उनके मार्गदर्शन को श्रवण किया, उनसे प्रेरणा ली। तो आइए, ऐसा ही कार्यक्रम है जो चल रहा है श्री महादेव बाबूराव चौगुले कनिष्ठ महाविद्यालय में, वरिष्ठ महाविद्यालय में, वो आज हम आपको झलक दिखाएंगे। तो आइए हम आपको ले चलते हैं वहाँ जहाँ पर ये कार्यक्रम आयोजित किया गया था। उस कार्यक्रम में सारे मान्यवर उपस्थित थे, उनका स्वागत सम्मान किया गया, विद्यार्थियों ने श्रवण किया और मार्गदर्शन लिया। तो आइए देखते हैं जल के वहाँ जहाँ पर ये कार्यक्रम का आयोजन किया गया। तो आइए हमारे साथ बने रहिए और दिखाते हैं आपको वहाँ का कार्यक्रम। खऱ्या वीराची पारख समाजापर्यंत जर कळवायची असेल तर आपल्यासारखं वक्तृत्व, व्यक्तिमत्व, अडगत्व आहे. कारण आहे की वुमेन्स राईट टू वर्क विथ द डिग्निटी. इमाज निरीक्षण करतात स्त्रियांसाठी काय आवश्यक आहे, काय नको, ह्या गोष्टी आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्यावं. समीर वानखेड़े सर और माननीय मंच, फूलों की तरह खुशबू देते हुए मेरी बहन बेटियों और मेरे दोस्तों, आज हम लोग यहाँ एकत्र हुए हैं महिलाओं कॉलेज का, जिन्होंने ये प्लेटफॉर्म दिया और ऐसे ज्वलंत विषयों पर अपने बात रखने का मुझे मौका दिया। देखिए, सबसे बड़ी जो समस्या है आज के डेट में कि कोई भी बच्ची जब एक परिवार में पलती है तो चाहती है वो सशक्त राष्ट्र में अपनी एक अहम भूमिका दे। जब बच्चियां जाती हैं कॉलेज, तब ऐसे में बहुत सारे जब पीरियड्स के दरमियान उन्हें काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ता है। फिर भी वो किसी तरीके से जाती है, कभी एब्सेंट भी होती है, कभी इस बारे में खुलकर बातें नहीं होती है। और आपको बता दूं, हमारे देश में केरल ऐसा राज्य है जहाँ जो है कॉलेज में जो बच्चियां हैं उन्हें छुट्टी भी दी गई है। मतलब अगर उन्हें पीरियड्स आती है, अगर वो बताए तो उन्हें छुट्टी भी मिल सकती है। कामकाजी महिला जो जैसे कि मैडम है, गायत्री मैम है, कॉलेज के प्रिंसिपल है, मैडम ने हमें भी लॉ LLB पढ़ाया मैडम ने। तो ऐसे बहुत सारी चीजें हम देखते हैं। या मैं जब रिपोर्टर था तो मैं बहुत सारे अपने लेडीज जो जर्नलिस्ट फ्रेंड थे उनको देखता था कि काफी तकलीफों का उन्हें सामना करना पड़ता था और उस विषय पर खुलकर बोल भी नहीं कर पाते थे। तो मैंने सोचा क्यों ना मैं एक ऐसे मुद्दे पर काम करूं कि जो
हर महिला से कनेक्टेड है, मेरे घर से कनेक्टेड है, मेरी बहन बेटियों से कनेक्टेड है। तो मैंने इस मुद्दे को उठाया। इस होता है वो एक हार्ट अटैक के का जो दर्द होता है उसके समान होता है। तो बहुत सारी चीजें जब मैं पढ़ता हूँ तो मुझे बहुत तकलीफ होती है। आज भी आपको बता दूं, जो फॉरेन में स्पेन है और जो दूसरे कंट्री है, वहाँ पीरियड से दौरान महिलाओं को, कामकाजी महिलाओं को छुट्टी दी गई है। और बहुत सारी हक है, हक के लिए हम लगातार बात कर रहे हैं। लेकिन मैं ये सोच रहा हूँ कि पहले जो मैं एक मुद्दा उठाया हूँ उन लोगों तक लेकर, आपका जो सब्जेक्ट है इसमें हंगामा खड़ा करने वाले तो बहुत है, लेकिन सूरज बदलने वाले आप है। और जो अधिकारी नहीं, एक ऊर्जा का स्रोत है, ऐसे हमारे आदरणीय समीर वानखेडे। जब गायत्री मॅडम, आणि मी मराठीमध्ये पण बोलणार, हिंदीमध्ये पण बोलणार, बिकॉज आय एम सीइंग माय सिस्टर आर ऑल्सो हियर. सो कार्यक्रमासाठी मुझे बहुत खुशी हुई, मुझे बहुत एक्साइटमेंट हुई, बिकॉज जब प्रिंसिपल, जब हमारे गुरु जहां पर हमको बुलाए कि हम नहीं बोल सकते हमारे गुरु को. मैं अभी फिलहाल आई एम एडिशनल कमिश्नर इन चेन्नई, तो वहां पर मैं कार्यरत हूँ. तो 2 दिन सिर्फ मात्र महाराष्ट्र में रहता हूँ मैं. तो उस 2 दिन में भी जितनी की मैक्सिमम बच्चों से इंटरेक्शन होना और जो यंगस्टर से इंटरेक्शन होना, तो मैं वो काफी करने की कोशिश करता हूँ. सबसे पहिले तर सर्वात प्रथम जे मुद्दे मांडलेले आहेत आदरणीय प्रिन्सिपल साहेबांनी आणि नित्यानंदजी यांनी रिगार्डिंग वुमन्स राईट ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन टाइम. आपल्या सर्वांना माहिती आहे की सरकारी खात्यामध्ये पण प्रायव्हेट सेक्टर्समध्ये पण मेटर्निटी लिव्स अवेलेबल आहेत महिलांसाठी. तर त्याच पातळीवर, त्याच अनुषंगाने वी शुड, आय एम 100% विथ दॅट मुवमेंट, बिकॉज आय कॅन अंडरस्टँड. माझ्या अंडरमध्ये पण, आमच्या डिपार्टमेंटमध्ये पण खूप महिला कार्यरत असतात आणि त्यांना पण व्हॉट फिजिकल इश्यूज दे हॅव, वी अंडरस्टँड दॅट व्हेरी वेल. आणि आमचा जॉब म्हणजे इट इज अ व्हेरी हार्डकोर काइंड ऑफ अ जॉब. सो ड्युरिंग ऑपरेशन्स, रेड्स, ऑपरेशन्स वगैरे, तर आम्हाला ते समजतात. जनरली दे डोंट ओपन अप अँड टेल अस, बट वी कॅन अंडरस्टँड द पेन, म्हणजे कुठल्या पेनने दे सफर. सो वी हॅव दॅट काइंड ऑफ कन्सिडरेशन. अपार्ट फ्रॉम दॅट, म्हणजे हे जर लिगल झालेलं आहे, कुठला तरी कायदा आला, एनी लॉ इज बीन एनेक्टेड, इट विल बी इन अ व्हेरी पॉझिटिव्ह डायरेक्शन. तर गायत्री मॅडम आणि नित्यानंदजी, या मंच पर यहाँ पर मैं आपके साथ में डिक्लेयर करता हूँ कि मेरे साइड से, मेरे ग्रुप ऑफिस के थ्रू या फिर मेरे जो रिलेशंस है, या मैं गवर्नमेंट ऑफिसर हूँ, मेरे थ्रू लीगली जो कोई भी आपकी हेल्प होती है अंदर में 100%. समीरजी वानखेडे साहेब, जे भारतीय महसूल अधिकारी या पदावर ते आज रुजू आहेत. तसे नित्यानंदी शर्मा, जे आत्मसन्मान मंचचे अध्यक्ष आहेत आणि ते वरिष्ठ पत्रकार आहेत. मी हे दोन्ही व्यक्तिमत्व हे राज्याच्या नव्हे तर हे पूर्ण देशाच्या, देश पातळीवर त्यांचं आज काम चालू आहे. आणि या अशा व्यक्तिमत्वात आपल्या संस्थेत, या साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळ भिवंडी या संस्थेच्या प्रांगणात आज यांचं आगमन झालं आहे. आणि यांचं येणं हे नक्कीच आपल्या कॉलेजसाठी, या चौगुले विद्यानगरीसाठी गौरवास्पद आहे. आणि मी ह्यासाठी धन्यवाद देतो डॉक्टर गायत्री पाटील यांचं, की त्यांनी ह्या 2 सेलिब्रिटींना, हे त्यांचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना घडवण्यामध्ये कुठेतरी त्यांचा खारीचा वाटा आहे. त्यांचं त्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करावं. आणि मॅडमला धन्यवाद देतो की त्यांच्याच मुळे आज हे दोन्ही अतुंग व्यक्तिमत्व आज आपल्या कॉलेजमध्ये आलेले आहेत. खरोखर मी सर तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की माझी ही साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळ हे 93 वडिलांनी आमच्या स्थापन केलेली संस्था आहे. आणि याची मूर्त याचा जो आहे तो एक आदिवासी भागामध्ये त्याचं एक रोपटं लावलं.
जिथे आज जवळजवळ 80% मुलं आदिवासी शिकतात आणि तिथे याचं रोपटं लावलं आणि ते रोपटं आज हे शहरापर्यंत याचं पसरलेलं आहे. त्याला नक्कीच तुमच्यासारख्या अधिकारी वर्गांचा आशीर्वाद आहे. आणि आज इथे वुमन्स राईट्स टू वर्क या विषयावरती परिसंवाद साधण्यासाठी तुमच्यासारखे व्यक्तिमत्व इथे आले. तुम्ही जो मुलाचं मार्गदर्शन दिलं, नक्कीच ही संस्था तुमची ऋण फेडू शकत नाही. कारण तुमच्यासारखे सेलिब्रिटी आहेत ते येणं म्हणजे माझ्या या महाविद्यालयात, हे फक्त लॉ कॉलेज विषयी मी बोलत नाहीये, कारण आज तुमच्या एंट्रीने कालच माझ्या महाविद्यालयामध्ये एक चर्चा चालू झाली सर, की एवढं मोठं व्यक्तिमत्व येते सर, आम्हाला लेक्चर करा, तुम्ही रिलीव्ह करा. आणि माझ्या कॉलेजचे प्रोफेसर इथे कमीत कमी सर 20 बसलेले आहेत. आता महाविद्यालयाचे 20 प्रोफेसर इथे बसलेले, हे दिवस तुम्हाला बघायला आलेले आहेत. कारण तुम्हाला रोज टीव्हीवरती बघतात, रोज पेपरमध्ये बघतात. आज प्रत्यक्ष भेट तुमची डॉक्टर गायत्री पाटील यामुळे आज इथे योग आलेला, जुळून आलेला आहे. आणि खरंच ह्या दोन्ही व्यक्तिमत्वाकडनं जे आज आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे, त्या मार्गदर्शनाचा नक्कीच तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल. कारण फक्त तुम्ही लॉ करून LLB करून हे तर तुमचे दरवाजा, हा दरवाजा आहे तुम्हाला, हे देश सेवेसाठी जायचा तो दरवाजा तुम्हाला ह्या तुमच्या LLB ने उघडणार आहे. आणि मला असं वाटतंय की डॉक्टर गायत्री पाटीलच्या हातून देश सेवा घडणारे विद्यार्थी पुढे अशाच घडत राहो, हीच मी प्रभू चरणी प्रार्थना करतो. आणि हीच खऱ्या अर्थाने शिक्षण मंत्री महादेव बाबूराव फुलेंना ही श्रद्धांजली राहील, की त्यांचं जे कार्य आहे तो इथे आता एक जिवंत त्यांचं कार्य इथे चालू आहे आणि त्यांना ती एक श्रद्धांजली राहील. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं आशीष राय सर करता येते. तर जसं सर बोलले की गायत्री पाटील मॅडम यांचे विद्यार्थी, तुम्ही पाहिलं असेल आपल्यासाठी दोन्ही व्यक्तिमत्व हे आदर्श आहेत. कारण आपल्यामध्ये एक सुभाषित आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज एवढ्या मोठ्या पदावर जरी ते काम करत असले तरी सुद्धा इथून खारीचा वाटा असा शब्द निघाल्यानंतर दोघांकडून शब्द निघाले, खारीचा नाही तर मोठा वाटा आहे. हे आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करणारा त्यांच्या कृतीतून दिसतोय. मी ह्यानंतर साहेबांची इच्छा आहे की विद्यार्थ्यांमध्ये हितगुज व्हावं, आपल्या सरळ भाषेत की इंटरॅक्शन सेशन व्हावं. तर यानंतर मी पुढील सगळे काही धुरा आहेत, मी आदरणीय समीर सरांना विनंती करतोय, समीर वानखेडे सरांना की इंटरॅक्शन सेशन आपण. माझ्यासमोर ओनली 10-12 people have come. I am waiting for 990 more. नंबर 2 जे तुम्ही सांगितलेले फेक केसेस वगैरे, आणि म्हणजे असं आहे की तर माझा एक खूप साधा सरळ प्रश्न आहे की आता आपण पाहतो की आताची जी युवा पिढी आहे त्यांना सगळ्यात मोठ्या समस्याने ग्रासल्या ती म्हणजे अंमली पदार्थांचं सेवन. आणि आपण याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम पण केलेलं आहे.
तर मला असं विचारायचं आहे की एक नागरिक म्हणून आमच्या वतीने किंवा इथे असलेल्या सगळ्यांच्या वतीने अशा कोणत्या गाईडलाईन्स असतील आपल्याकडून की त्या फॉलो केल्या तर आम्ही समाजात त्याच्यात काहीतरी बदल घडवून आणू शकतो किंवा असा काय अनुभव आहे आपला की तो तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता? व्हेरी गुड क्वेश्चन मॅडम, प्लीज. जे आपल्याकडे आता भारतामध्ये 2 प्रश्न आहेत आपल्याकडे महत्वाचे, टेररिझम आणि नार्कोटिक्स. आणि त्यानंतर जर टेररिझम आणि नार्कोटिक्स एकत्र आलं तर त्याला म्हणतात नार्को टेररिझम, विच इज अ व्हेरी डेंजरस. सी, कन्झ्युमिंग ड्रग्स जे आपण सेवन वगैरे करतात, इट इज नॉट ओनली हार्मफुल फॉर अ बॉडी, ते तर आहेतच. म्हणजे यू डॅमेज अ बॉडी फॉर एन ऑब्जेक्ट, यू डॅमेज अ बॉडी बाय कन्झ्युमिंग. जे पैसे वगैरे आपण जे विक्री करतात आणि जे खरीदतात आपण, जे ज्याचं सेवन वगैरे करतात आफ्टर परचेसिंग, ते पैसे कोणाकडे जातात? दॅट गोज इन दी हँड्स ऑफ दी एनिमिकल कंट्रीज, म्हणजे जे टेररिझम वगैरे करतात आपल्या भारतामध्ये. So that money goes to them. So by consuming drugs, you are giving money to the enemies. आणि तेच पैसे आपल्या भारताच्या विरोधात गतिविधीमध्ये वापरतात. So you are doing a very big crime of purchasing drugs also. आपलं चौगुलेजी, मी जेव्हा NCB मध्ये होतो तेव्हा एक मोहीम आम्ही राबवली होती की ड्रग फ्री कॅम्पस. शपथ वगैरे पण MHA शपथ वगैरे पण दिलं होतं आम्हाला की जास्तीत जास्त मुलांना तुम्ही शपथ द्या आणि त्यानंतर यू टॉक टू द प्रिन्सिपल्स, यू टॉक टू दी कॉलेजेस अँड गेट युअर कॅम्पस ड्रग फ्री. तसं काहीतरी मोहीम आपण पण करा. नंबर 3 मॅडम, आता महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे 5 प्रकारचे ड्रग्ज आहेत विच आर व्हेरी हॉट फेवरेट ऑफ द स्टूडेंट्स. अंजलि स्वामी, मेरा भी क्वेश्चन है कि आजकल ट्रोलर्स का बहुत जमाना हो गया है. आप चाहे काम अच्छा करे या बुरा, आपको ट्रोल किया जाता है. मुझे बस आपसे ये पूछना है कि जब आप ट्रोल होते हो तो आपको किस तरह से लेते हो? हमें भी इसका मंत्र बताइए प्लीज. क्या करना चाहिए आपको? पहली बात, दोनों साइड चलता है, प्रो एंड यू नो, इसके पॉजिटिव साइड्स भी है, नेगेटिव साइड्स भी. आपको आपके विचार रखने हैं, आपको देश के प्रति जो आपके भाव हैं वो व्यक्त करने हैं, बच्चों को इंस्पायर करना है. सो उसके काम आता है, अच्छी चीज है. लेकिन हमारे देश में क्या है कि जब आजादी फ्री में मिलती है लोगों को, हर चीज आसानी से मिलती तो उस चीज की वैल्यू नहीं होती. आपको आपकी फ्रीडम, आपको आपकी लग्जरीज, आप एसी के रूम में बैठ के आराम से ट्वीट करते हो, ट्रोल करते हो, बिकॉज आपने आजादी पाई नहीं है, आपको इस चीज का वैल्यू नहीं. तो ऐसे चीजों को बेसिकली व्हाट आई डू, मैं अभी फिलहाल 2022 से आई हैव कम ऑन सोशल मीडिया, पहले नहीं था मैं. तो कुछ मुझे प्यार करने वाले लोग मेरे खिलाफ बहुत अच्छी बातें करते थे, तो उनको जवाब देने के लिए मैंने ये बेसिकली सोशल मीडिया अपनाया. तो आप उसे जस्ट डोंट रीड इट ऑल्सो, व्हाट पॉइंट यू हैव टू मेक ए पॉइंट. डोंट रीड बाकी के चीजें जो आती है. यू बी फोकस्ड ऑन योर वर्क, बिकॉज व्हाट विल हैपन आई टेल यू. आपके क्वेश्चन से मुझे ये समझ में आता है कि आप जब वो पढ़ते हैं तो आपको बहुत फील होता है एंड आपकी एनर्जी वो चीज नेगेटिविटी में चले जाती है. एंड इट इज जस्ट ऑन अ सोशल प्लेटफॉर्म, सो इट डजंट, आपके रियलिटी में वो असर नहीं करती चीजें. सो डोंट रीड दैट एंड वेस्ट योर टाइम ऑन दैट. नहीं तो आपका पूरा टाइम उसको रिप्लाई देने में नहीं बनता है, नियम बनता है. 4th इज हिरोइन आणि 5th इज चर्च. हे म्हणजे नॉर्मल ड्रग्ज आहेत. त्याच्यानंतर पण मेटॅम्फेटामाइन, मेफेड्रॉन, LSD, लिसर्जिक ऍसिड, हे सर्व ड्रग्ज वगैरे असतात. पण दीज आर दी टॉप 5 ड्रग्ज ऑलरेडी. ते काय करतात, ते जे पेडलर्स आणि सप्लायर असतात ते आपल्यासारखे म्हणजे जे गलिबल क्राऊड असतात फ्रॉम 18 to 25 इयर्स ऑफ एज, त्यांना टार्गेट करतात. ते झाल्यानंतर फर्स्ट सेवन करा तुम्ही, यू गेट हॅबिच्युएटेड टू ड्रग्स. सेवन झाल्यानंतर यू हॅव टू कीप दॅट हॅबिट ऑफ हॅव्हिंग ड्रग्स. कसं करणार तुम्ही? आई वडील तुम्हाला लिमिटेड पैसे वगैरे देतात तुमच्या पॉकेटमध्ये. सो फॉर दॅट रिझन टू कीप अप द हॅबिट ऑफ ड्रग कन्झम्पशन दे स्टार्ट पेडलिंग ऑल्सो. त्याला तेच म्हणतात की तू हे पेडल कर, याला डिलिव्हरी दे, त्यानंतर आम्ही तुला फ्रीमध्ये ड्रग्ज देतो. सो दे डू दॅट ऑल्सो. हे झाल्यानंतर ते बिकम सप्लायर्स. सो इट इज अ व्हेरी विशियस सर्कल. सो वी नीड टू स्टॉप इट.
जर आपल्याकडे आपल्या परिसरात आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या विद्यालयामध्ये आपल्याला जर समजलं की कुणीतरी पेंटर्स टार्गेट वगैरे करतात, बाहेरचे लोक वगैरे येऊन ते ट्राय टू सेल इट, ताबडतोब यू रिपोर्ट टू द पोलीस. अच्छा, हे पण तुम्हाला मी सांगतो कारण माझा एक्सपिरियन्स असं झालेला. मला लोक म्हणतात सर आम्ही इन्फॉर्म पण केलं होतं आणि त्यानंतर जे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत तेच आम्हाला विचारतात का दिलं इन्फॉर्मेशन, ते आमच्या घरी वगैरे येतात, ते पण एक बघितलेले आहे. सो मला जर लोकल पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही एक तक्रार करा, नाही झालं तर तुम्ही मेल पण करू शकता. यू कॅन मेल, यू कॅन SMS, ऑनलाईन साईट इज देअर, 100 नंबर इज देअर. त्यानंतर एजन्सीज आहेत, DRI, होम मिनिस्ट्रीच्या 2-3 एजन्सीज वगैरे आहेत, त्यांची मेल ID पण आहे, तुम्ही त्यांना मेल करा आणि तुमची इन्फॉर्मेशन वगैरे कॉन्फिडेन्शियल राहते. तुम्ही तुमचं नाव वगैरे आवश्यक नाही देण्यासाठी. ते पण नाही झालं देन माय सबमिशन वुड बी यू काइंडली अप्रोच सिनियर ऑफिसर्स लाईक अस, म्हणजे DCP रँक आहे नको. ऍक्च्युली मी ह्या दोघांचं शब्दामध्ये आभार मानूच शकत नाही. कारण जसं समीर सरांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की ते आठवड्यातले 5 दिवस चेन्नईमध्ये असतात, ते 2 दिवस फक्त मुंबईमध्ये येत आहेत आणि त्या 2 दिवसाच्या त्यांच्या एक आपण म्हणतो की बिझी शेड्यूलमधून त्यांनी आपल्यासाठी वेळ दिलाय आणि तो वेळात वेळ काढून इथं भिवंडीचं ट्रॅफिक, भिवंडीत ट्रॅव्हलिंग करताना होणारा सगळा त्रास आणि हे सगळं सहन करून सर तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलात त्याबद्दल आभार. खूप छोटा शब्द असेल, मी आभार तुमचे मानूच शकत नाही आणि तुमचे ऋण असतील काय मंचावरती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जसं समीर सरांनी सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे रोल मॉडेल्स जे कोणी असतील ते खूप तुम्ही चांगले निवडा. सरांनी तुम्हाला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आता या व्यक्ती आहेत ज्यांना आपण वाचनातून बघतोय, जुन्या लोकांच्या अनुभवातून ऐकतोय, काही TV सिरियल्स पिक्चर्स मधून तुम्ही त्यांना जाणून घेताय. पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी सांगेल की जे जिवंत उदाहरणं तुमच्या समोर आहे, जर यांना तुम्ही आयुष्यात रोल मॉडेल्स म्हणून मानलं आणि खरोखर जर यांना तुम्ही फॉलो केलं तर मला वाटतं तुम्हाला इतर कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही पडणार. दादा थांबा, फोटो मस्त छान घेतो. 1 मिनिट यांचं होऊ द्या. प्लेट करा, प्लेट थांबा 1 मिनिट. घे दीपक, घे जा. थँक्यू सर. थँक्यू, ऑल द बेस्ट. वेट सर. मुलं आल्यामुळे आमची नजर आहे ना. सर ये कैमरे पे देखिए. कौन सा ये वाला. वेट सर. सर वेट सर. एक मिल रहे हम लोग. शिवाजी महाराज, बाजी प्रभु देशपांडे जो नायक है, तो उनकी कहानी, पृथ्वीराज चौहान, इनकी कहानी हमको बचपन से सुनाती थी. तो वही बचपन से वैसी परवरिश हुई, वही फीडिंग हुई. तो जैसे ही बड़े हुए तो कॉलेज में जब एडमिशन लेने के बाद यही था कि बस सिर्फ वर्दी. आपके समय में वो पीढ़ियाँ थी और वो सब था, लेकिन आज आपने जो अपने वक्तव्य में कहा है कि आज के बच्चे सलमान खान और शाहरुख खान ऐसे लोगों को, तो ऐसे बच्चों को तो ये सिचुएशन मिल रहा है. इनका नाम नहीं लेना चाहूँगा क्योंकि ये तो मुझे पता नहीं अब जिनका नाम ले रही है कौन लोग है. मैं तो सिर्फ जो रियल हीरोज है देश के उनको जानता हूँ, जैसे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, छत्रपति शिवाजी, ये रियल हीरोज है. तो मेरा बच्चों से यही आग्रह है, उनसे यही मैं मोटिवेशन करना चाहूँगा कि आप इनको आदर्श बनाइए. ऐसे जिनका मैंने नाम लिया उनको आदर्श बनाइए, उनके मार्गों पे चलिए, उनके सिद्धांतों का पालन कीजिए. आज जिस विद्यालय में आप आए हैं, स्वर्गीय महादेव बाबूराव चौगले के विद्यालय में, उनका एक सपना था
जिसके सपने को साकार करने के लिए वो राजनीति को छोड़ करके इस समाज में आए और सामाजिक कार्य किया। उन्होंने आदिवासी गरीब बच्चों के लिए बहुत सारे, आज उनका सपना था कि बच्चे जो पीछे बच्चे वो आगे बढ़े। आज उनके इस परंपरा को और उनके सपने को साकार सुभाष चौगुले जी कर रहे हैं। क्या आपको लगता है कि उनके सपना को साकार होते यहाँ पर आपने सही सक्षम पाया है या नहीं? मैं इनका सबसे पहला कि जो ये काम करते हैं बहुत आदर है उनका, और मेरी बहुत अच्छी शुभेच्छा है इनके लिए। पहली बात कि ये जो काम कर रहे हैं, जिसे कहते हैं कि 100% डेडिकेशन टुवर्ड्स द नेशन। और मेरी इनके साथ पहले डिस्कशन भी हुई जहाँ पर इन्होंने कहा है कि ये जो ट्राइबल बच्चों के बीच में, जो ग्रामीण इलाकों में इनकी स्कूल्स हैं, वहाँ पर ये ज़्यादा फोकस करते हैं। तो मेरी पूरी शुभकामनाएं, और ऐसे काफ़ी लोग इनको देख के फॉलो करें। सर, अंतिम सवाल है, और देश सेवा को लेकर के आपने जिस तरह से कहा कि बच्चे पढ़ें, आगे शिक्षित बने और देश की सेवा करें, आपने पुलिस डिपार्टमेंट में भी वर्क किया है, आपने अधिकारी के रूप में काम किया है। क्या आपको लगता है कि भारत देश में सही न्याय का काम हो रहा है? आपने ला के बारे में भी कहा है, तो कोर्ट में न्याय मिलता है क्या? पुलिस न्याय देती है क्या? सही मामले दर्ज करती है क्या? और 80% मामले कोर्ट में झूठे ही रहते हैं। देखिए, इस बात को लेकर क्या कहेंगे? इसमें जो मेरा व्यक्तिगत एक्सपीरियंस है, अनुभव है, उसके हिसाब से तो मुझे लगता है कि हमारी जो न्याय प्रणाली है, ये विश्व की सबसे अच्छी न्याय प्रणाली है। हमारी मजबूत और भक्कम न्याय प्रणाली के कारण ही हमारे जैसे अधिकारी निडर और किससे बिना डरे काम कर सकते हैं, और संविधान का और कायदे कानून का पालन कर सकते हैं। मैं यही कहना चाहता हूं। सच्चाई ये तो नहीं कह रही है, सच्चाई सुप्रीम कोर्ट तक गई है, और यहाँ तक कि एक मैटर अगर घर से उठता है तो लाइफ खत्म हो जाती है, मैटर खत्म नहीं होता कोर्ट में। आप कहाँ देखेंगे अभी जितना देखेंगे, अभी आप संशोधन काफी हो रहे हैं, उसके ऊपर मैं टिप्पणी नहीं कर सकता, लेकिन एक नागरिक की तरह मैं देख रहा हूँ कि न्याय प्रणाली में काफी संशोधन, अभी चेंजेस होने वाले हैं। तो मेरी शुभकामनाएं, और मैं बड़ा खुश हूँ। थैंक यू सर। आप जाते जाते यहाँ के विद्यार्थियों को, छात्र छात्राओं को, यहाँ के लोगों को क्या आह्वान देंगे, और क्या आपके? मैं मैसेज देना चाहूंगा उन्हें कि से नो टू ड्रग्स एंड यस टू लाइफ। हमारा शरीर एक मंदिर की तरह स्वच्छ और पावन होता है, तो उसे खराब ना करें ड्रग्स का सेवन करके। और दूसरा ये कहना चाहूंगा कि आप लोग सच्चे नायकों का पालन करें, जो देशभक्त नायक हैं, जो बड़े बड़े हमारे स्वतंत्र सेनानी हैं, उनके लाइफ, उनकी जो सिद्धांत हैं, उनके जो संघर्ष है, उसको फॉलो कीजिए, उसका पालन कीजिए। थैंक यू सर। थैंक यू सर। जय। सेल्फी नका काढू, तुम्हाला पट्ट करा तुम्ही काय करताय. इस समय हम भिवंडी स्थित रहनाल अंजुर फाटा पे हैं, जहां बाबूराव चौगुले महाविद्यालय कनिष्ठ व वरिष्ठ विद्यालय है, जहां पर एक कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें RS इंडियन रेवेन्यू सर्विस महसूल अधिकारी जो हमारे इस विद्यालय में आज आए थे और उन्होंने एक मार्गदर्शन किया और बच्चों का ज़्यादा करके श्री इंद्रपाल बाबूराव चौगुले लॉ कॉलेज के विद्यार्थियों का मार्गदर्शन किया, उनसे सवाल और जवाब किए। बच्चों ने उनका मार्गदर्शन सुना, श्रवण किया और उससे काफ़ी प्रेरित हुए। तो इसी बात को लेकर के, इसी कार्यक्रम को लेकर के हमारे साथ इस समय इंद्रपाल बाबूराव चौगुले लॉ कॉलेज के विद्यार्थी हैं जो लॉ कर रहे हैं। पहले मैं उनसे परिचय लेता हूं और उनसे जानता चाहता हूं कि आज के जो कार्यक्रम हुए हैं उनसे उनको क्या प्रेरणा मिली है, ये कार्यक्रम उन्हें कैसा लगा है। तो भाई हमारे साथ हैं अंजलि स्वामी जी। अंजलि जी, ये बताइए कि आज का जो आपको मार्गदर्शन शिविर जो था, आत्मसम्मान मंच,
वो कार्यक्रम आपको कैसा लगा और इसमें जो महानुभाव आए थे IRS, वो उनकी विचारधारा और उनके जो मार्गदर्शन थे वो कैसे लगे और उससे आपको क्या प्रेरणा मिली? सबसे पहले तो ये बहुत ऑनरेबल चीज़ है कि इतने बड़े ऑफिसर हमारे कॉलेज में आए एंड आत्मसम्मान मंच जो लेडीज़ के लिए स्पेशली बहुत महिलाओं के लिए जो इतना बड़ा काम कर रहे हैं, जिस बारे में आज तक हम खुद भी कंफर्टेबल होकर बात नहीं कर पाते, उनको उस चीज़ को लेके इन्होंने एक मुहिम शुरू की है जो कि एक गर्व की बात है। और सीखने को ये मिला कि जैसे ऑफिसर्स हैं और कि हम लॉ के स्टूडेंट्स होके हमें ये मार्गदर्शन मिला कि आगे हम इससे भी और अच्छा काम कर सकते हैं। हमें वो हिम्मत मिली कि भले ही कोई कितना भी आपको दबाने की कोशिश करे, आपके ऊपर कितना भी प्रेशराइज करे, बट आपको कैसे लड़ना है लॉ के हिसाब से, ये हमें सीखने को मिला। देखा आपने कि अंजलि स्वामी ने कहा कि ऐसे उच्च अधिकारी से मिलने का, वार्तालाप करने का, सवाल और जवाब करने का एक अच्छा मौका मिला, वो महादेव बाबूराव चौगुले कनिष्ठ और महाविद्यालय में। तो हमारे साथ एक और भी लॉ कॉलेज के जतिन स्वामी हैं, लॉ कॉलेज ही कर रहे हैं, और इनसे जानना चाहता हूं कि ये कैसा लगा कार्यक्रम और वो ऐसे IRS जो इनको उपलब्ध हुए थे, वो ऐसा देखा जाए तो इतने बड़े उच्च अधिकारी जल्दी संभव नहीं होता है कि लोग उनके नज़दीक भी नहीं जा पाते हैं, लेकिन आज इस महादेव बाबूराव चौगुले कनिष्ठ और वरिष्ठ विद्यालय में जो अवसर प्राप्त हुआ, इन बच्चों को कैसा लगा, आइए जानते हैं जतिन स्वामी से। पहले तो मैं जतिन स्वामी 4th ईयर BLS में हूँ, और जो समीर वानखेड़े सर यहाँ पे आए थे IRS लेवल के, पहले तो हमें बहुत बड़ी बात है, हम इसको एक गोल्डन अपॉर्चुनिटी समझते कि इतने बड़े रैंक के ऑफिसर यहाँ पे आए, उन्होंने हमारा मार्गदर्शन किया, हम लॉ में क्या क्या कर सकते हैं और क्या कर रहे हैं उनके लिए हमें गाइड किया गया, बहुत मोटिवेट किया। उन्होंने अपने पर्सनल एक्सपीरियंस भी शेयर किए, जो कि हमने देखा है कि बहुत सारे ऑफिसर्स ऐसे नॉर्मल पब्लिक से इंटरेक्शन नहीं करते, तो जो समीर वानखेड़े सर ने किया वो बहुत ही ग्राउंड टू अर्थ का, मतलब हम कह सकते बहुत डाउन टू अर्थ है वो, जो उन्होंने हमारे साथ में इंटरेक्शंस किया, हमारे साथ में क्वेश्चन आंसर्स भी किए, हमारे सवालों के जवाब भी दिए, उन्होंने अपना एक्सपीरियंस शेयर किया और हमें बताया कि हम लॉ के अंदर में और क्या क्या कर सकते हैं और क्या कर रहे हैं। और जो मेन हमारा मुद्दा था वुमेन एम्पावरमेंट को लेकर, और जो वुमेन्स है वो अपने इश्यूज़ ठीक से नहीं बता पाते, उसके लिए उन्होंने गाइड किया, स्पेशली बहुत मोटिवेट भी किया, और आत्मसम्मान मंच का भी इसमें हमें बहुत बड़ा सहयोग मिला है, जो उन्होंने वुमेन एम्पावरमेंट को लेकर बहुत बड़ा कार्यक्रम इसमें हमारे साथ में कोलैब किया है। क्या कहना चाहेंगे ऐसे विद्यालय को जहां हर वर्ष हर महीने बार बार ऐसे महानुभाव आते हैं, बच्चों को मार्गदर्शन मिलता है और बच्चे उससे प्रेरणा लेते हैं, तो ये विद्यालय और यहाँ के जो पदाधिकारी हैं, जो टीचर्स हैं, प्राचार्य हैं, बच्चे हैं, उनके बारे में आपका क्या कहना है? जी देखिए, एक तो जो लॉ कॉलेज यहाँ पे शुरुआत हुई है, पहले ऐसा नहीं था, पहले स्टूडेंट्स को बहुत दूर जाना पड़ता था, तो हम शुक्रगुजार है साई सेवा शिक्षक प्रसारक मंडल के, उन्होंने यहाँ पे लॉ कॉलेज की स्थापना करी। बहुत सारे स्टूडेंट्स को उन्होंने, मैं कह सकता हूँ, एक बोझ हल्का कर दिया, जो लॉ करना चाहते थे एरिया के अंदर, जो जिनको ट्रैवल करना पड़ता बहुत दूर तक, वो आज यहाँ पे आसानी से एडमिशन लेके लॉ कर सकते हैं। उनको ऐसा नहीं कि हाँ चलो लॉ कॉलेज है कर लिया, नहीं ऐसा नहीं, एक्सपीरियंस यहाँ पे बहुत अच्छा मिलता है सर। बहुत सारे स्टूडेंट्स आते हैं, बहुत सारे यहाँ पे बन चुके हैं एडवोकेट, जो अभी प्रैक्टिस कर रहे हैं कोर्ट्स के अंदर में, तो ये कि हाँ हमने एडमिशन लेके बहुत अच्छा काम किया और यहाँ पे लॉ का भी एक्सपीरियंस हमें बहुत अच्छा मिला है। आज के कार्यक्रम से आपको क्या प्रेरणा क्या मिली? प्रेरणा सर ये मिली कि हमें मोटिवेट, हिम्मत मिली। सबसे पहले तो जो समीर वानखेड़े सर ने हमें बताया कि ऐसी परिस्थितियाँ आपके यहाँ जीवन में बहुत आएंगी, अभी आप लॉ कर रहे, आपको और भी केसेस हैंडल करने पड़ेंगे, चाहे वुमेंस के हो, मेंस के हो, किसी के भी हों, पॉलिटिकल, अनपॉलिटिकल, सिविल, क्रिमिनल, बहुत सारे केसेस आपके पास आएंगे। स्वामी अंजलि जी, आपको कैसा लगा? मुझे बहुत अद्भुत लगा। प्रेरणा क्या मिली? मुझे प्रेरणा ये मिली कि जैसा सर ने कहा था कि सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं। ये हमने एक लाइव देखा है कि जो समीर सर ने उनके एक्सपीरियंस शेयर करे, नित्यानंद शर्मा सर ने अपने एक्सपीरियंस शेयर करे, ये देख के लगा कि जब इतने उच्च अधिकारी अपने जीवन में इतना संघर्ष कर सकते हैं, तो उनसे हम अगर उनका 1% भी ले तो हम अपने करियर में बहुत सक्सेस हो सकते हैं। आगे आप क्या बनना चाहेंगे? मैं आगे तो फ़िलहाल तो मैं एज एन लॉ कर रही हूँ, 3rd ईयर में हूँ, और साइड बाय साइड मैं आर्टिकल्स भी लिखती हूँ न्यूज़ में। तो आगे जाके मेरा तो यही है कि मैं एज एन एडवोकेट बनूँ और इतनी सक्सेसफुल हूँ कि अपने ही कॉलेज में आपका नाम ऊंचा करूँ मैं।
साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री महादेव बाबूराव चौगुले महाविद्यालय तसेच श्री इंद्रपाल बाबूराव चौगुले लॉ कॉलेज यांच्या वतीने आज आमच्या महाविद्यालयामध्ये श्री समीर वानखडे महसूल अधिकारी म्हणजे IRS आज हे आले होते आमच्या लॉ कॉलेजला. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरच्या ज्या मार्ग आहेत ते कसं निर्माण करायचे, कसं त्याचं उद्दिष्ट साधायचं याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलेले आहेत. आणि त्यांचे महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे स्वतःच्या जीवनामध्ये जे काही आदर्श निर्माण ठेवलेले आहेत पुढे जाण्यासाठी ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात आलेल्या संघर्षातून ते तावून सलाखून निघालेले अधिकारी आहेत. या देशाच्या पातळीवर जे काम करताना अतिशय कठीण परिस्थितीमध्ये काम करत आहेत, परंतु त्याच्यामधूनसुद्धा त्यांनी देशासाठी एक स्वतःचं नाव कोरलेलं आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करण्यासाठी आज आमच्या महाविद्यालयात आलेले आहेत. आज श्री इंद्रपाल बाबूराव चौगुले विधी महाविद्यालय अंतर्गत आज जो कार्यक्रम आज इथे घेतलेला आहे तो कार्यक्रम एक सुनियोजित कार्यक्रम होता आणि ह्या कार्यक्रमाची रूपरेषा ही जवळजवळ 8 दिवस अगोदर ठरलेली होती. इथे जेव्हा चयन करायचा होता का इथे बोलवायचं कोणाला, तेव्हा प्रिन्सिपल सर असतील किंवा ट्रस्टीज आहेत यांच्याशी विचारविनिमय करून एखादी सेलिब्रिटी अशी बोलवायची होती की ज्यांचा कुठे एक विद्यार्थ्यांना एक आदर्श म्हणून ते विद्यार्थी एक आदर्श म्हणून ते घेऊ शकतील अशा एखाद्या सेलिब्रिटीला बोलवायचा विषय झाला. तेव्हा मग त्या डॉक्टर गायत्री पाटील यांनी डॉक्टर समीरजी वानखडे हे आज राज्याच्या जी सेवा करतात त्याच्यामध्ये ते भारतीय महसूल अधिकारी पदावरती त्यात रुजू आहेत. आणि तसेच एक नित्यानंद शर्मा जे एक वरिष्ठ पत्रकार आहेत, जे जी न्यूजच्या म्हणजे ते देशाच्या पत्रकारीमध्ये त्यांचं अग्रगण्य नाव घेतला जातो, अशी ती एक व्यक्ती होती. ह्या दोन्हीही त्या क्षेत्रामध्ये ते दिग्गज आहेत, दोघेही दिग्गज आहेत. हे पत्रकारी क्षेत्रामध्ये यांचं आज त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. नित्यानंद शर्मा हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत, तेही एक सेलिब्रिटी आहेत आणि त्यांच्याकडनं एक मार्गदर्शन मिळावं. आणि हे तर समीर वानखडे तर आज रोज पेपरला आणि टी व्हीला रोजच ते दिसतात, तेही एक सेलिब्रिटी आहेत. ह्या दोघांचं मार्गदर्शन ह्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळावं आणि यांच्याकडनं यांनी काहीतरी बोध घेऊन स्वतःच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करावी, ते यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी इथे ते आज आलेलं आहे. मला वाटतं हे सगळं करत असताना आज त्यांनी जे मार्गदर्शन दिले हे आपल्या शिक्षण महर्षी महादेव बाबूराव चौगुले यांचं एक स्वप्न होतं. त्यांचं जे स्वप्न होतं की तळागाळातल्या आज आदिवासी पाड्यातली मुलं आज इथे शिकतात आणि त्या मुलांना कुठेतरी पुश करायचं काम, जे करायचं काम आहे ते सेलिब्रिटीमार्फत करायचं आहे. आणि हे सेलिब्रिटी हे आदर्श आहेत विद्यार्थ्यांचे आणि हे आदर्श विद्यार्थी तेव्हाच घेतील जेव्हा हे सेलिब्रिटी या कॉलेजमध्ये येतील आणि या कॉलेजमध्ये येऊन मार्गदर्शन करतील. आणि त्याचं प्रत्यय आज साक्षात ह्या कॉलेजमध्ये आज समीरजी वानखडे हे आज मीडियामध्ये ज्यांचं नाव हे डॅशिंग एक पर्सन आहे, हे डॅशिंग पर्सन आहे ते की ह्यांनी आजपर्यंत जेवढी कामं केल्यात त्यांचं काम आहे नक्षलाच्या विरुद्ध त्यांनी मोहीम राबवलेल्या आहेत, अंमली पदार्थांच्या विरोधातही त्यांनी मोहीम राबवलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या मोहीम राबवत असताना त्यांनी कुठेही माघार घेतलेली नाही आणि ते म्हणून ते आज या नवीन पिढीसाठी एक आदर्श आहेत. त्या नवीन पिढीला एक आदर्श त्यांनी आज इथे कॉलेजमध्ये येऊन जे मार्गदर्शन केलेलं आहे ते एक स्वप्न होतं शिक्षण महर्षी महादेव बाबूराव चौगुले यांचं, की त्यांनी जे स्वप्न बघितलेलं होतं
की ह्या कॉलेजमधून जे विद्यार्थी घडतील ते UPSC MPSCच्या परीक्षा घेऊन कुठेतरी मोठ्या पोस्टवरती देशसेवा करतील हे स्वप्न घेऊन माधव चौगुलेंनी हे शैक्षणिक संकुल उभारलेलं आहे. आणि या शैक्षणिक संकुलाला कुठेतरी आज असं आम्हालाही वाटायला लागलं की आमच्या हातून कुठेतरी ह्याला चालना मिळते आणि याचं चांगलं काम आमच्या हातून घडत आहे. हे करत असताना नक्कीच ते आज बघत असतील की ह्या कॉलेजमधनं जो काम चाललेला आहे तो त्यांच्या आत्म्याला नक्कीच शांती देत असेल. त्यांचा आत्मा आज आहे ना तृप्त झाला असेल की ह्या कॉलेजमध्ये एक IAS ऑफिसर येऊन जर आपल्या मुलांना मार्गदर्शन करत असतील तर ही नक्कीच गौरवास्पद गोष्ट आहे. आणि ह्या कॉलेजसाठी तर ती नक्कीच गौरवास्पद आहे. कारण आज ही संस्था आम्ही चालवतो ना ही तळागाळातल्या लोकांच्या आणि ह्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या म्हणजे विद्यार्थी घडवण्याचं काम ही संस्थाच करत आहे. आणि त्या संस्थेला तो एक समाधान आज आहे. इथे आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री इंद्रपाल बाबूराव चौगुले आज इथे नाही आहेत. तसेच श्याम बाबूराव चौगुले कार्याध्यक्ष आहेत या संस्थेचे. उपाध्यक्ष शशिकांत महादेव चौगुले तेही कार्यरत आहेत. आणि मी स्वतः सुभाष महादेव चौगुले आम्ही इथे सतत कार्यरत आहोत की इथे विद्यार्थी घडवण्याचं जे काम आमच्या हातनं होत आहे ते नक्कीच माधव बाबूराव चौगुले शिक्षण महर्षी यांची प्रेरणा घेऊन आम्ही आज हा काम करत आहोत. आणि त्या काम करत असताना आम्हाला इथे पत्रकार बंधू असतील, राजकीय नेते असतील, तसेच इथे आता आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत डॉक्टर विनायक दहिवले यांचाही तितकाच मोलाचा इथे वाटा आहे. आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यातनं आज ही संस्था नावारूपाला आलेली आहे. आणि हा जो आम्ही काम करत आहोत त्या कामाला नक्कीच तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, तुमच्या सगळ्यांचा पाठबळ आहे. म्हणून आम्ही हे म्हणजे हे हत्तीचं बल आहे तुम्ही आम्हाला देत घातलेलं आहे सगळ्या पत्रकार बंधूंनी आणि या समाजातल्या सगळ्या गोरगरीब लोकांनी. आणि त्यांचा आशीर्वाद आहे का त्या जीवावरती आम्ही ही संस्था आज कार्यरत आहोत. आणि इथे आम्ही आज जो काम करत आहोत त्याचा आम्हालाही एक समाधान आहे. आणि आम्ही इथून जी घडणारी विद्यार्थी आहेत हे नक्कीच देशसेवा, राज्यसेवा आणि देशसेवा करण्यासाठी हे पुढे तत्पर राहतील. आणि ह्या कॉलेजचं नाव आणि शिक्षण महर्षी महादेव बाबूराव चौगुलेंचं नाव नक्कीच हे वरती डोलाने फडकवतील एवढीच मी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.